राज्यात दिवसेंदिवस महिला सुरक्षितता गंभीर बनत चालली आहे। नाशिकमध्ये देखील विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। अशातच शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिक शहरात घडली। यामुळे नाशिकच्या महिला सुरक्षेबाबत नाशिक पोलीस काही पाऊल उचलणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे। नाशिक शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीकडे बघितले तर यामध्ये रोजच एक विनयभंगाची घटना असते, त्यामुळे महिला अत्याचार हा नित्याचा झाला आहे। अशातच नाशिक शहरातील एका महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली। नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हा प्रकार घडला। नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीतील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर येताच मुलीच्या भावाने संबंधिताला जाब विचारल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली। या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पीडित विद्यार्थिनीचे घरचे आणि प्राध्यापकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर संबंधित शिक्षकाने आपल्या कुटुंबियांना बोलवले। त्यानंतर वाद आणखी चिघळला। शिक्षकाची बाजू घेऊन आलेल्या शिक्षकाच्या वडिलांना मुलीच्या कुटुंबियांनी मारहाण केली। एवढेच नाही तर मारहाणीत गाडीची देखील तोडफोड करण्यात आली। नाशिकच्या सुलावाईन रोडवरील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या संतापजनक घटनेनंतर नाशिक शहरासह परिसरात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शाळेतील विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीव आला आहे। समाजात अशा अनेक घटना वारंवार समोर येत असल्याने चिंतेचा विषय बनत चाललाय। अशा पद्धतीने सर्रास मुलींची छेड काढणे, विनयभंग करणे हा प्रकार घडत असल्याने याकडे पोलिसांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे।